श्री स्वामी समर्थ. हे चला की आपण अक्कलकोटला जाऊ, स्वामींचं दर्शन घेऊन येऊ. काय रे तू सारखा स्वामी स्वामी करत असतो? तुला काय दिलं रे स्वामींनी सारखं स्वामी स्वामी करतो? मला स्वामींनी काय दिलंय? जे दिलंय ना हे स्वामींनाच माहिती. तुम्हाला यायचं नसेल तर सांगा, मी तर चाललो स्वामींच्या दर्शनाला. श्री स्वामी समर्थ. कुठं जातो? आपल्याकडे वेळ आहे का? काम इतकी पडलेत आपल्याकडं. अरे भाई, तो बिनकामाचा माणूस आहे. आपल्याला सारखं इकडे चला तिकडे चला म्हणतोय. आपण त्याच्या नादी लागायचं नाही. आपल्याला जायचंच नाही. जाऊ दे त्याला जायचंय तर. स्वामी, माझे काही मित्र बोलले असतील ना, राग नको धरू बर का. काही चुकलं असेल तर मी माफी मागतो. हॅलो, काय? अरे बापरे, काय झालं? कोणाला काय झालं बिलं नाही ना? कसं काय? हा ठीक आहे मी पोचतो. हॅलो, अरे काय झालंय? कधी? बापरे, बरं ठीक आहे. कोणाला काही झालं नाही ना? अरे सुशील, कंपनीला आग लागता राहिली सकाळी. अरे मला पण आता फोन आला होता ना. हा ते सगळे घरचे तिकडे गेले होते बाहेर सहलीला. हा गाडी जरी पडता राहिली. आता सगळे होते त्याच्यामध्ये. एक काम कर, त्या दत्ताला सांग मला पण आता स्वामी समर्थांना अक्कलकोटला यायचंय म्हणून सांग. मी जरा जातो. आपण दोघं पण जाऊ आता. चालेल. दत्ता भाऊ, श्री स्वामी समर्थ. मला पण यायचंय अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थ कशी अक्कलकोटला यायचे? तू तर म्हणला नाही येणार म्हणून. श्री स्वामी समर्थ दत्ता भाऊ. सकाळी ना मी स्वामींबद्दल खूप चुकीचं आणि वाईट बोललोय, पण मला स्वामींनी सकाळी संकटातून बाहेर काढले आणि माझ्या मित्राला पण आज सकाळी संकटातून स्वामींनी बाहेर काढले. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी पण ठरवलंय की आम्हाला अक्कलकोटला जायचंय आणि आता आपण तिघं पण मिळून अक्कलकोटला जाऊ. चला, श्री स्वामी समर्थ. बघितलं ना, माझ्या स्वामींनी तुम्हाला बोलवलंच. अशक्य हे शक्य करतात ते आपले स्वामी. चला जाऊ आपण. श्री स्वामी समर्थ. नाव घेता आला जगण्याला.